चला शनिवास अनस 11 शनिवार श्रीवर्धन बॅटर पाठवा. सायगाव क्षेत्ररक्षण लावून घ्या. सायगाव न्यू बॅटर चाललेत मैदानामध्ये. अरबाज ठाणगे सरफराज शिरगावकर. सायगाव नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अहद आमच्या सोबत स्कोरिंगचं काम पाहत आहेत. कालपासून जबरदस्त स्कोरिंग. तर स्पर्धा पाहतोय आपण जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर. अविश पालेकर, अमोल, परीक्षित कॅमेरावर करताना. मुख्य पंचांच्या भूमिकेत अमित. स्क्वेअरलेग पंच मोबिन राऊत. सायकल सरफराज शिरगावकर. सगळा अरबाज ठाणगे. गोलंदाजीसाठी बुरहान. 3 षटकांचा मॅच असेल. 1 षटक हे 6 चेंडूंचा असेल तर 18 बॉलचा खेळ असेल. प्रसाद वटारे टाकवते. मागच्या 2 मॅच मध्ये पहिले षटक, पण यावेळेस इन एक्सपिरियन्स बुरानच्या हातात चेंडू दिलाय कॅप्टननी. हा महत्वाचा मॅच राहील. सायगावनी जसवेलीला पराभूत केले. शिग्रा संघाला अनस 11 सनीबाजनी पराभूत केले. हा महत्वाचा मॅच. मॅचचा पहिला बॉल. हा सुरेख गोलंदाजी. वेग भन्नाट होता. बाउन्सर आलाय. पहिल्याच बॉलला 1 बाउन्सची वॉर्निंग आली. नाराज आहेत बुरान. 1 बाउन्स वॉर्निंग का आली म्हणून विचारतायत. छातीला चाटून गेलाय मग 1 बाउन्स कसा याचे प्रश्न विचारतात. पण पंचांच्या दिशेने खांद्याच्या लेवलला गेला हा बॉल, त्यामुळे 1 बाउन्स आलाय. पहिला बॉल डॉट बॉल टाकला बुराननी. सुरेख वेग. फटका चांगला आहे. ज्या वेगाने चेंडू आला गोळीच्या AK-47च्या वेगाने माघारी पाठवला. सरफराज शिरगावकर नाव आहे. अनस 11 सनीबाजसाठी हा षटकार. बुरहान फुलटॉस मिस केला इथे सरफराजने. क्षेत्ररक्षक आहे तिथे रिहान. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी पण चांगली आहे. एकच धाव. फुल टॉस बॉल होता इथे. सरफराज नाराज आहेत स्वतःवर. धावसंख्या 7. स्ट्राईकला अरबाज. मागच्या मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली ती शनिवार श्रीवर्धनला. ती श्रीवर्धन अपेक्षित करते या खेळाडूचा खेळ. हा सुरेख गोलंदाजी. बॅटची कडा घेतली का. फलंदाज आउट आहे. बाद घोषित केले. फलंदाज बाद. पहिला धक्का अनस 11 सनीबाई श्रीवर्धनला. साबिर शेख निबॅटर.
साबिर शेख पहिला कॉट बिहाइंड. बुरहानने विकेट घेतलाय. मनसूरच्या आता झेल. सात धावा पहिल्या 4 चेंडूत. पुढचा बॉल बुरहान यांचा. फटका चांगला आहे. पुल जबरदस्त उंच आणि लांब फटका. साबिर शेखच्या बॅटमधून हा षटकार. तेरा धावा. शेवटचा बॉल येणं बाकी. स्लोवर वन पिक केलाय. धावसंख्या 19 पहिल्या षटकात. पहिले 4 बॉल जबरदस्त हाताळले होते बुरहाननी. मागच्या 2 बॉल मध्ये 2 षटकार. जबरदस्त फटकेबाजी इथे साबिर शेखची. हे षटक 6-7 धावांचं जायला पाहिजे होतं बुरहानचं. प्रसाद गोलंदाजीसाठी. सायगाव संघाकडून आज खऱ्या अर्थाने प्रभाव टाकणारे मोजके खेळाडू राहिलेत. त्यापैकी एक प्रसाद वटारे. नंतर आपण पाहिलं तर शेफ ठाणगे सनीबॉयज कडून. प्रसादने 2 मॅच मध्ये अर्धशतकाच्या वर धावा केल्यात. जर आजची ऑरेंज कॅप असती तर ती ऑरेंज कॅप आजच्या दिवसातली प्रसाद वटारेच्या डोक्यात असती. धावा केल्यात त्यांनी. पहिल्या सामन्यात 40 नाबाद. 3 विकेट सुद्धा त्यांनी घेतले. यावेळी सरफराज आहे त्याच्या समोर. पहिला बॉल चांगली गोलंदाजी उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड बॉल. धावसंख्या 20. पहिल्या 4 चेंडूत फक्त 7 होते. बुरहान चांगली गोलंदाजी केली होती. अरबाज सारखाचा विकेट शून्यावर त्यांनी घेतला पण होता. पण साबिर शेख आले डगआउट मधूनच सेट होऊन आणि धारेवर धरलं बुरहानला. 2 षटकार. स्लोवर वन पिक केलाय. प्रसाद वटारे. लॉलीपॉप बॉल. खराब गोलंदाजी. पहिला वाईट पडला ना त्यामुळे दबाव आला प्रसादवर. दुसरा बॉल त्यांनी स्लोवर टाकण्याचा प्रयत्न केला. गरज नव्हती. स्लोवर स्टॉक बॉल असला पाहिजे. तो प्रमुख बॉल असणे गरजेचं नाही. पण चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रसादला. कारण इन फॉर्म बॅटर आहे सरफराज. अतिशय ताकदी खेळाडू. पुढचा बॉल. हाई स्ट्रोक फ्लॅट बॅट. फास्ट अँड फ्युरियस षटकार. बत्तीस धावा. पुढचा बॉल. रनअप मध्ये बिघा. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. प्रसाद. चांगली गोलंदाजी. लुसनर होता पण यावेळेस टप्पा अचूक होता प्रसादचा. स्लोवर वन जरूर होता पण विकेटवर पडला. त्यामुळे इथे थोडस फिरकी सुद्धा घेतली चेंडूनी. संभ्रमात टाकलं इथं सरफराजला. पहिला स्लोवर वन डायरेक्ट बॅटवर गेला होता त्यामुळे प्रसादला स्लोवर वन विकेटवर टाकावं लागेल. कारण सरफराज जबरदस्त खेळाडू आहे. पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. थोडं फंबल पाहायला मिळालं.
2 धावा येतील, एकच धाव येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता जरूर, पण 1 धाव आली. धावसंख्या 33. 2 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक सुरू आहे. 3 षटकांचा खेळ आहे. साबिर शेख 600च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. 2 बॉलमध्ये 2 षटका ठोकले साबिर शेखने. स्लोवर बॉल हाई पिक केलाय. 3 लगातारचा षटकार, लाखो 5चे षटकार, घणाघाती फलंदाजी. 39 धावा. खराब गोलंदाजी सायगावकडून इथे पाहायला मिळते. 39 धावा. प्रसाद वटारे महागडा ठरतात. 3 षटकार त्याच्या गोलंदाजीत आलेत. 20 धावा दिल्यात त्यांनी. शेवटचा बॉल इथे बॅटची कडा घेतली मनसुरा चेंडूच्या खाली, पण साबिर शेखने आपलं काम केले. त्यांनी 3 षटकार ठोकले. शेफ ठाणगे पहा, प्रमोशन झालंय. मोठे खेळाडू आहेत. सुफियान राकीला एका मॅच मध्ये संधी मिळाली होती, 3ऱ्या क्रमांकाला फेल ठरले, कारण फलंदाजी लाईनअप आहे तुमच्याकडे. त्यामुळे खऱ्या अर्थाने टीमचा कॅप्टन, टीमचे मॅनेजर यांची भूमिका असते की ज्या खेळाडूचा फॉर्म आहे त्याचा वापर आपल्या संघासाठी कसा करता येईल. आणि शेफ ठाणगे प्रमोशन झालंय. शेफ ठाणगे 4 बॉल 22 मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. मनसूर आले दादा. 3रं षटक घेऊन मनसूर सरफराजसाठी. व्हाईट बॉल. नाराज आहेत. दुरान दाखवतात पंचांना बॉल. मनसूर नाराज आहेत. चाळीस धाबा. दुसरी गोलंदाजी. इथे धाबाची संधी आहे, फेकी गेली नाही. एक बायच्या स्वरूपात 1 धाव. शेफ ठाणगे मागच्या मॅच मध्ये 4 बॉल 24. आज फॉर्मात आहे हार्दिक पांड्या. नंबर 33 शेफ ठाणगे. जबरदस्त फटकेबाजी. मनसूर रणमध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा आम्ही त्यांच्याकडून. मनसूर शेफ साठी. हा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. हा यावेळेस मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. सुरेख गोलंदाजी मनसूरची. यॉर्कर डॉट बॉल. मनसूर चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकातील 3 चेंडू त्याने हाताळले. 3 धावा दिल्यात फक्त. मनसूर चांगली गोलंदाजी करतात. यावेळेस मात्र फेकलाय मनसूरचा चेंडू. स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या वरून खूप उंच आणि तितकाच लांब. धावसंख्या षटकाराने पुढे जाते. 47. 2 चेंडू शिल्लक आहेत.
अर्धशतक पूर्ण होईल का? व्हाइट बॉल. मंसूर. सरी गोलंदाजी यार केलं होतं पुन्हा एकदा. डॉट बॉल. शेवटचा बॉल. मंसूर सरफराज साठी. हा चांगली गोलंदाजी. पॅडवर आदळलाय. बुरान येतात चेंडूवर वेगाने. एकदा भले स्कोर कन्फ्युजन आहे. तुम्हाला पुरी टॅली करून स्कोर सांगितलं जाईल. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 20, तिसऱ्या षटकात 10, 49 झालेत. 50 धावांचं लक्ष. चला पुढचा मॅच असेल मांदाड वारल. इधर है पूरा लिखा हुआ. तुम की जगह रहे हो. इधर लिखा हुआ है. इधर लिखा हुआ है ना बॉल टू बॉल. 4 5 और 11 है. 19 20 और 11 कर 11 मंसूर 11 आले तुमच्या षटकात. चला यानंतर मॅच असेल वारल मांदाड. चला मांदाड आणि वारल टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. वही वही है. चला वारल
मांदा टॉससाठी या विनंती असेल आपल्याला. लक्षवेधी मी आपलं की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मांदाड विपक्ष वारळ. पन्नास झालेत. 51 धावांचं लक्ष आहे. हसन काझी आमचे मित्र यांचे आगमन आणि त्यांचे हार्दिक स्वागत फ्रेंड्स ग्रुप वालवटीच्या स्पर्धेमध्ये. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये मिळतील आम्हाला हसन काझी वारळ कडून. तर मी टॉस साठी आमंत्रित करेन. मांदाड वारळ दोन्ही कॅप्टन टॉस करून घ्यायचं आहे. तर पहिल्या षटक घेऊन मुस्तकी मुरचूक. 51 धावांचं लक्ष आहे. प्रसाद वाटारे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला रिहान. मुस्तकी पहिला बॉल. मुस्तकी मुरचूक. श्रीवर्धन एक्सप्रेस प्रसाद साठी पहिला बॉल. फटका चांगला आहे. बॅडमिंटन स्ट्रोक. सुफियान रॉकी आहेत मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिले धावले असते तेव्हा 2 धावा झाल्या असत्या कारण फेक खराब होती. पहिली धाव इथे निघते सायगाव साठी. ही सिंगल. 51 धावांचं लक्ष आहे. ह्या लक्षाचा पाठलाग करताना रिहान आणि प्रसाद वट्टारे. मुस्तकी मुरचूक. पुढचा बॉल. बॅटची कडा घेतली. वाह जबरदस्त क्षेत्ररक्षण समीर दादे यांचं. एक सिंगल इथे येते. धावसंख्या 2. प्रसाद स्ट्राईकला आहेत. आपण पाहिलं तर 17ची सरासरी. 51 धावांसाठी 3 षटकात. प्रसाद मुस्तकीमच्या चेंडूचा सामना करतील. काय वेग होता बन्ना. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी सुद्धा घेतली. जबरदस्त गोलंदाजी. षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मुस्तकीम. ही फटका चांगला आहे. वाह भाई वाह. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर षटकार. प्रसाद वट्टारे नाव लक्षात ठेवावं लागेल सायगाव साठी. श्रीवर्धन एक्सप्रेसला रुलावरून खाली आणले प्रसाद वट्टारेंनी. जबरदस्त फटका. 2 लगातारचे षटकार. तर रोहन मस्कर कुठे असतील तर कृपया आमची भेट घ्या. रोहन मस्कर. मुस्तकीम प्रसाद साठी पुढचा बॉल. हो यावेळेस तर खूप उंच आणि खूप लांब 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 खूप लांब षटकार. जबरदस्त फटकेबाजी प्रसाद वट्टारेची.
अफनान पठाण यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक प्रसाद वटारेला या 3 षटकाराला. श्रीवर्धन एक्सप्रेसला रुळावरून खाली आणली प्रसाद वटारेंनी. जबरदस्त खेळ. 3 षटकार लगातारचे ठोकलेत. 51 धावांचं लक्ष आहे, पण प्रसाद वटारे आज जबरदस्त फॉर्मात आहे. आज त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये 40 धावा केल्या नॉट आउट. दुसऱ्या मॅच मध्ये 2 षटकार 12 धावा खेळून तो माघारी आला. या मॅच मध्ये 3 षटकार. अफलातून बॅटिंग आज प्रसाद वटारेची. काय फलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये 5 षटकार, दुसऱ्या मॅच मध्ये 2 षटकार, तिसऱ्या मॅच मध्ये 3 षटकार. आज त्यांनी 10 षटकार ठोकले 3 मॅच मध्ये. प्रसाद वटारे नाव आहे. सायगाव जबरदस्त बॅटर. श्रीवर्धन एक्सप्रेस मुस्तकीम उर्जुकचा खरपूस समाचार घेतला प्रसादनी. आता रिहानवर आहे स्ट्राईक, रिहानवर आहे जबाबदारी. गोलंदाजीची जबाबदारी असेल सरफराज शिरगावकरकडे. अनुभव खेळाडू आहे. लेग स्पिन, ऑफ कटर, फास्टर वन. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्यामध्ये माहीर आहेत सरफराज. रिहानी तितक्याच ताकदीची खेळाडू आहेत. राईट राऊंड देखील. पुढचा बॉल. बॅटची कडा घेतली. इथे समीर दादे चेंडूच्या मागे 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण समीर यांचं. 2 धावा मिळतील. दोन धावा इथे मिळतात. रिहान रिहान वाह. फुल पॉवरफुल सुफियान रॉकीच्या मस्तकावर दस्तक देणारा षटकार. रिहान जबरदस्त फटकेबाजी. 6 धावांसाठी. मराठीत म्हणायला गुण नाही तर वाण लागतो. इथे आता प्रसाद ला पाहिलं 9 सेकंडला जबरदस्त फटकेबाजी करताना. रिहान म्हटलंय मीही मारू शकतो, माझाही तो दमखम आहे, मीही या षटकाराने खाते उघडतोय. संघाची धाव संख्या 28 धावा. 23 धावांची अजून गरज आहे. 10 चेंडू 23 धावा. 10 बॉल 23. 10 बॉल 23. सरफराज रिहानसाठी. हाई फटका चांगला आहे. कव्हर डब्याला चेंडू दाखवून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सुफियान रॉकी. 1 सिंगल येईल. स्ट्राईक पुन्हा एकदा. हार्ड हिटर फलंदाज. 9 चेंडू 22 धावाचा समीकरण असेल. 9-22. सरफराज शिरगावकरच्या समोर प्रसाद वटारे. काय आज खेळ केलाय. जबरदस्त फटकेबाजी या खेळाडूची. प्रसाद नाव लक्षात ठेवावं लागेल. प्रसाद वटारे 3 षटकार ठोकले त्या मॅच मध्ये. चौथा येईल का. फटका फसलाय. हो झेल धरणीला दान. प्रसादचा झेल. जमीर दादे हे काय केले तुम्ही. फुलटाच बॉल होता. प्रसाद ला संधी होती. मांदाड कॅप्टन टॉस साठी. वारलचे टॉस कॅप्टन आहेत वारळ मांदाड. 1 सिंगलनी संघाची धावसंख्या 30 धावा. 21 धावांची गरज आहे. 8-21. ह्या षटकात थांबवले थोडस सरफराजनी. 8 चेंडू 21. 8 बॉल 21. सरफराज रिहानसाठी. फुलटॉस. याच्यावर टोल बसवला नाही क्षेत्ररक्षक. वाह रॉकी काय क्षेत्ररक्षण केले. कमाल जबरदस्त क्षेत्ररक्षण. फुलटॉस बॉल होता रिहानला. 7 बॉल 20. 7 बॉल 20. 7 बॉल 20. मांदाड 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 टॉस साठी. वारळ मांदाड. 7 बॉल 20. हो हो प्रसाद वटारेच्या बॅट मधून षटकार आलाय. काय खेळ केलाय आज या पोरांनी. सगळ्यांची मनं जिंकलीत. नाव आहे प्रसाद वटारे. मॅन फ्रॉम सायगाव. फुलटॉस बॉल रिहाननी मिस केला नाही. त्या मॅचचा जवळजवळ निकाल लावला होता या षटकात. धाव संख्या झाली 37.
14 धाबा पाहिजे सायगावला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या षटकात 6 चेंडू 14 धाबा. 6-14. चला वारलचे कॅप्टन हसन या. रोल बॉल आणि 3 षटकांचा सामना असेल पुढचा मॅच. वारल विपक्ष मांदाड. रिहाना सायकला गोलंदाजी खालिद रोगी. 6 चेंडू 14 धावा पाहिजेत. टॉस विन. फुल टॉस बॉल. फायदा उचलता आला नाही. दोन धावा इथं का घेतला प्रसादनी. प्रसादला स्ट्राईक राहणे खूप महत्वाचं होतं पण 2 धावा धावल्यात. 5-12. 5-12. खालिद रियानसाठी. वाईड बॉल. 5 बॉल 11. 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू. रिहान का खालिद. खालिद का रिहान. सायगाव का श्रीवर्धन. सनी बाय जनस 11. सनी बाय श्रीवर्धन का सायगाव. 5 बॉल 11 धावा खालिद रिहान साठी. डॉट बॉल. प्रसाद आता आठवत असेल पहिल्या बॉलला डबल का धावली. 4 बॉल 11. 4 बॉल 11. 4 चेंडू 11. खालिद हार मानणार नाही. रिहान हार मानायला तयार नाही. 4 बॉल 11. रनअप मध्ये बिघा डेड बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर खालिद रोगी. 4 चेंडू त्याला टाकायच्यात. 11 धावा रोखायच्यात. रिहानला करायच्यात. पुढचा बॉल. फटका बसला हवेत. हा झेल टिपला तर श्रीवर्धन या मॅच मध्ये येईल आणि झेल टिपलाय. प्रसादला राहावं लागेल स्ट्राईकला. पहिल्या बॉलला केलेली चूक आता सायगावला अडचणीत आणेल. 3 चेंडू 11. 3 चेंडू 11. न्यू बॅटर नायाब. नायाबला नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल सायगावसाठी. 3 बॉल 11. प्रसाद जेव्हा बॅटला आपल्या बॉल लागतात ना तेव्हा स्ट्राईकला राहणं खूप गरजेचं असतं. ही प्रसाद कडून चूक घडली. पहिल्या बॉलला जीवाच्या आकांताने 2 धावा धावल्या. त्या 1 धावेची गरज नव्हती आता सायगावला. सायगावला प्रसादच्या बॅटमधून निघालेल्या षटकारांची आता गरज होती. रिहानला स्ट्राईकवर आलं. फुलटॉस मिस झाला रिहान कडून. या बॉलला रिहान आउट झाले आणि प्रसादला नॉन स्ट्राईकलाच राहावं लागले. आता 3 चेंडू 11. प्रसाद नॉन स्ट्राईकलाच राहील. ज्यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. 4 षटकार ज्यांनी ठोकलेत प्रसाद वटारे. पण एक चूक किती महागात पडते आता सायगाला. अडचणीत आणलाय संघाला. 3 बॉल 11. खालिद रोगेची दाद द्यावी लागेल. वाईट जरूर टाकला त्यांनी. आता मात्र प्रसाद कुणीही जरी त्याला सांगितलं तरी 2 धावा धावणार नाही. आता एकच धाव घेतली. स्ट्राईकवर आलाय. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2-10. प्रसाद वटारे आज सकाळपासून केलेली फलंदाजी आठवावी लागेल तुला सायगावसाठी. पहिल्या मॅच मध्ये 40. दुसऱ्या मॅच मध्ये 12. या तिसऱ्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये 5 षटकार. दुसऱ्या मॅच मध्ये 2 षटकार. या मॅच मध्ये 4 षटकार. प्रसाद वटारे त्यापैकी आणखीन 1 षटकाराची आता सायगावला नितांत गरज आहे. पुढचा बॉल प्रसाद वटारे साठी खाली. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल. फुल स्टोन. षटकार. जबरदस्त फटकेबाजी.
एक बॉल 4. प्रसाद वटारे का खालिद रोगे. एक चेंडू 4 धावा. सायगाव का अनस 11 शनिवार श्रीवर्धन. पाच षटकार ठोकले त्या मॅच मध्ये. प्रसाद वटारे नाव आहे. पहिल्या मॅच मध्ये 40 नाबाद, दुसऱ्या मॅच मध्ये 12 नाबाद. 5 षटकार ठोकले. शेवटच्या बॉलवर एक मोठा हिट 4 धावा. मॅच जिंकेल सायगाव. शेवटचा बॉल. जरा टाळ्या होत्या. 1 बॉल 4. हो हो परफेक्ट बिंडा इथे पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सामना सनीबाई श्रीवर्धन अनस 11 जिंकला. इथे शेवटचा चेंडू ब्लॉक पडला. निराशा सायगावच्या पदरी. पण पहा